साकोरे तालुका आंबेगाव येथील लोकनियुक्त आदर्श सरपंच तथा भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव बाजीराव मोडवे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ गावासाठी स्वर्गरथ अर्पण करून कृतज्ञतेची अनोखी परंपरा जपली आहे। कैलासवासी गंगाभारती मनुबाई बाजीराव मोडवे वय वर्ष 82 यांच्या निधनानंतर मुलाने आईप्रती दाखवलेले हे प्रेम आणि सामाजिक बांधिलकी यामुळे संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे। आई वडिलांचे ऋण फेडणे अशक्य असते, मात्र त्यांच्या संस्कारांचा वारसा जपणे हाच खरा कृतज्ञतेचा मार्ग असतो, असे म्हणत अशोकराव मोडवे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गावासाठी स्वर्गरथ अर्पण करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या कृतीतून सुसंस्कारित मुलगा हा आई वडिलांच्या विचारांचा खरा वारसदार असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। मातोश्री मनुबाई मोडवे यांचे शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता घोड नदीच्या पवित्र तीरावर साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे विधिवत पार पडला। या प्रसंगी हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांचे भावपूर्ण प्रवचन झाले। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी कैलासवासी मनुबाई मोडवे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या साध्या, कष्टाळू आणि धार्मिक जीवनाची आठवण काढली। यावेळी मोडवे कुटुंबियांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केलेल्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक जाणीवेची जोड मिळाली। तसेच गावासाठी अर्पण करण्यात आलेला स्वर्गरथ हा अंतिम संस्कारासाठी उपयोगी ठरणार असून गावकऱ्यांसाठी मोठी सोय निर्माण झाली आहे। अशोकराव मोडवे यांच्या या उपक्रमामुळे मुलगा मोठा झाला म्हणजे तो केवळ कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर समाजासाठीही आधारवट ठरतो हा आदर्श समोर आला आहे। त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून आईच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेले हे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। अशोक शेठ मोडवे यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ जो स्वर्गरथ या गावाला अर्पण केला, त्याबद्दल मी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे त्यांचं आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो। आज साकोरे या गावामध्ये आमचे सर्वांचे सहकारी या गावचे सरपंच सन्माननीय अशोकराव मोडवे सातत्यानं या गावाच्या जडणघडणीमध्ये पुढे असतात। गावातील अनेक विकास कामांमध्ये त्यांनी अशी उंच भरारी घेतलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची गरज ओळखून त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांची मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी मनुबाई बाजीराव मोडवे यांच्या स्मरणार्थ हा जो रथ या ठिकाणी बनवलेला आहे। अनेक वेळा वाड्या वस्त्या लांब आहेत आणि या लांबच्या वस्त्यातनं अंत्ययात्रा आणण्यासाठी लोकांना उन्हातान्हात पावसामध्ये त्रास होतो। ही सगळी लोकांची भावना ओळखून त्यांनी या ठिकाणी हा स्वर्गरथ बनवलेला आहे। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक देखील करतो की दूरदृष्टीचं नेतृत्व या परिसराला लाभलेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं सामान्य जनतेच्या गरजा ओळखून त्यांनी पावलं टाकून त्या पूर्ण करण्याचं काम चालवलेलं आहे। त्यांना मनापासून धन्यवाद। ठिकाणी अशोकराव बाजीराव मोडवे यांनी जो स्वर्गरथ गावाला अर्पण केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। जीवनामध्ये झाडाला जगायला लागते माती आणि माणसाला जीवन जगायला लागतात नाती। तोच आदर्श घेऊन आईचे जे संस्कार आहेत ते अंगीकृत करून अशोकरावांनी सुद्धा समाजामध्ये मला जगायलासाठी समाज लागतो आणि मी कोणाचा तरी समाजाचा बांधील आहे म्हणून अशोकराव हे भरघोस असं कार्य आमच्या साकोरे गावामध्ये करत आहे। साकोरे गावच्या वतीनं मी त्यांचे सदस्य आभारी मानतो, त्यांना धन्यवाद देतो। साकोरे गावचे आदर्श सरपंच श्री अशोक शेठ बाजीराव मोडवे यांनी आज आपल्या आईच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं गावाला जी निकडीची गरज होती स्वर्गरथाची, ती आज यांनी या ठिकाणी गावाला स्वर्गरथ देऊन गावावरती आज जे काही सहानुभूती दाखवली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अशोक शेठ बाजीराव मोडवे यांचे समस्त ग्रामस्थ साकोरे आभारी आहेत। धन्यवाद।
तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.